आपल्याला विचारण्यात आलेलं आहे खालीलपैकी खुली रक्ताभिसरण संस्थेचं उदाहरण कोणतं आहे। तर आता तुम्हाला त्याच्यासाठी पहिल्यांदा समजावून घ्यावं लागणार खुली रक्ताभिसरण संस्था ही संकल्पना काय आहे। पहिल्यांदा ते मी समजावून सांगतो तुम्हाला। बघा समजा बघा ॲक्च्युली हृदय असं बिलकुल नसते, पण सगळेजण असं काढतात म्हणून आपण पण त्याच पद्धतीनं काढतोय। आहे एक मिनिट हां, हे घ्या। बघा खुली रक्ताभिसरण संस्था आणि बंद रक्ताभिसरण संस्था। रक्ताभिसरण संस्थेचे आपण हे दोन प्रकार जनरली पाडतो। त्याच्यामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था पाहू शकता की ज्याच्यामध्ये हार्ट तुम्हाला दिसते आहे आणि त्याच्यापासून निघालेल्या ज्या रक्तवाहिन्या आहे सो त्या रक्तवाहिन्या येते लक्षात। सो त्यांचं जे शुद्ध रक्त आहे किंवा अशुद्ध रक्त आहे ते डायरेक्ट शरीरात सोडून देतात। म्हणजे इथून जर रक्त निघालं ब्लड तुमच्या हृदयापासून जे रक्त निघालेलं आहे सो ते पंप केल्यानंतर डायरेक्ट शरीरात सोडून दिल्या जाते आणि नंतर मग शरीरात सोडलेलं रक्त हे दुसऱ्या एका व्हेनपासून त्या ठिकाणी डायरेक्ट कलेक्ट केल्या जाते आहे। सो याला खुली रक्ताभिसरण संस्था म्हणतात। सो ज्याच्यामध्ये आर्थ्रोपोड्स लोअर मोलुस्का यांच्यामध्ये सो ही रक्ताभिसरण संस्था थोडीशी प्रिमिटिव्ह असणारी रक्ताभिसरण संस्था आहे, म्हणजे आदिम असणारी रक्ताभिसरण संस्था आहे। सुरुवातीचे जे फायलम्स आहेत फॉर एक्झाम्पल फायलम पोरीफेरा आहे, फायलम सिलेंटराटा आहे, फायलम प्लॅटीहेल्मिंथिस आहे, फायलम ॲस्कॅल्मिंथिस आहे। सो यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमच अस्तित्वात नाही आहे। सर्वात पहिल्यांदा सर्क्युलेटरी सिस्टीम अस्तित्वात आली तर ती ॲनेलिडामध्ये। सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हृदय आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन त्या ठिकाणी होते। सो पहिल्यांदा सर्क्युलेटरी सिस्टीम ही चांगल्या पद्धतीने विकसित झालेली आहे ॲनेलिडामध्ये आणि ती डायरेक्ट क्लोज सिस्टीमच विकसित झालेली आहे। क्लोज सिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये हृदयापासून निघालेलं रक्त हे रक्तवाहिन्यांद्वारे शरीरापर्यंत पोहोचवल्या जाते, शरीरातल्या पेशींपर्यंत पोहोचवल्या जाते आणि पेशींपासून येत्या लक्षामध्ये रक्तवाहिन्यांच्याच माध्यमातून परत ते हृदयापर्यंत आणल्या जाते। यामध्ये रक्त हे डायरेक्ट शरीरात सोडून दिल्या जात नाही, रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांच्या माध्यमातून। म्हणजे समजा आता शुद्ध रक्त वाहून नेणारी धमनी आहे, सुरुवातीला ती महाधमनी असते, महाधमनीचं रूपांतर मग धमन्यांमध्ये होते, म्हणजे धमनीमध्ये होते। धमनी ही धमनिकामध्ये कन्वर्ट होते आणि धमनिका या आपण ज्याला म्हणतो की कॅपिलरीज ज्याला म्हणतात, म्हणजे केशाकर्षण किंवा केशवाहिन्या त्याला म्हटल्या जाते मराठीमध्ये, केशवाहिन्या। सो यामध्ये कन्वर्ट होते आणि ह्या केशवाहिन्या पेशीपर्यंत पोहोचतात, पेशीला असणारे आवश्यक घटक देतात, अनावश्यक असणारे घटक काढून टाकतात। परत घेतलेल्या गोष्टी या शिरिकाला दिल्या जातात। शिरिकाचं रूपांतर हे शिरांमध्ये होते, शिर ही महाशिर तयार करते आणि या महाशिरेमार्फत हृदयाला रक्त दिल्या जाते। सो पेशीपर्यंत वाहिन्यांच्या माध्यमातून रक्त पोहोचवल्या जाते आणि वाहिन्यांच्याच माध्यमातून पेशींपासून त्या ठिकाणी रक्त हे त्या ठिकाणी हृदयापर्यंत पोहोचवल्या जाते। सो शुद्ध आणि अशुद्ध रक्त वाहून नेणारी ही सिस्टीम आहे जी पूर्ण वाहिन्यांची बनलेली आहे। इथं तसं होत नाही। सो शरीरात डायरेक्ट रक्त सोडून दिल्या जाते आणि नंतर डायरेक्ट ते कलेक्ट केल्या जाते, वाहिन्यांच्या माध्यमातून प्रत्येक पेशीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या जात नाही। मग याला कोणती रक्ताभिसरण म्हणतात, खुली रक्ताभिसरण संस्था। आणि याला क्लोज्ड म्हणजे बंद रक्ताभिसरण संस्था। जे सुरुवातीचे जीव आहे ॲनेलिडा म्हणा
त्याच्यानंतर कॉर्डेटा ज्यामध्ये मानव आहे आणि हे सगळे प्राणी वगैरे मोडतात पहा, जे हायर ऑर्डरचे आहे. आलं लक्षामध्ये? ज्यामध्ये पक्षी आहे, ॲम्फिबियन्स आहे, उभयचर आहे, ज्याच्यामध्ये मासे पण त्यामध्ये आहे पहा, व्हर्टिब्रेटा आपण ज्यांना म्हणतो. हायर मोलुस्का, आता बघा मोलुस्का जे लोअर आहेत म्हणजे गोगलगाय वगैरे वगैरे, स्नेल ज्याला म्हणतो ते लोअर मोलुस्का आहे. सो त्यांच्यामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था असते. आणि जे हायर मोलुस्का आहे, स्क्विड आहे, ऑक्टोपस आहे, सो त्यांच्यामध्ये हायर मोलुस्कामध्ये तुम्हाला क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असल्याचं पाहायला भेटते. आता याच्यावर आधारित हा जरा डिटेल काइंड मधला प्रश्न होता, म्हणजे थोडासा डीपमध्ये विचारलेला. सो आर्थ्रोपोडा जे आहे, ज्यामध्ये कीटक आहे, यामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था आहे. खुल्या रक्ताभिसरण संस्थेचे उदाहरण आहे का? तर प्रश्नाचं उत्तर आहे हो आहे. एक मिनिट ना, हे खुल्या रक्ताभिसरण संस्थेचं उदाहरण आहे का? आर्थ्रोपोडा 100% आहे. संघ मोलुस्का ज्याच्यामध्ये गोगलगाय आहे म्हणजे लोअर ऑर्डर आहे, सो आहे. ॲनेलिडामध्ये येत नाही आणि कॉर्डेटामध्ये, यांच्यामध्ये क्लोज म्हणजे बंद रक्ताभिसरण संस्था असते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ए आणि बी असं असलं पाहिजे. सो पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये बरोबर आहे.